एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका कॉलनीमध्ये एक घर होतं आणि त्या घरामध्ये काही तरुणी येत होत्या जात होत्या। आता त्या घरामध्ये तरुणी येत होत्या जात होत्या, मग जे आजूबाजूचे लोक आहेत हे सगळं काही पाहत होते की बाबा या घरामध्ये नेमकं या मुली या तरुणी का येत असतील का जात असतील, पण मात्र आपल्याला काय करायचं आहे म्हणून काही जण या घराकडे दुर्लक्ष सुद्धा करत होते। पण मात्र जेव्हा एक दिवस या घरामध्ये एक विदेशी तरुणी येत होती आणि विदेशी तरुणी दिसल्यामुळं अनेक जण तिच्याकडे टकमक नजरेनं पाहत होते आणि ती तरुणी या घरामध्ये येत होती आणि या घरामधून जात होती। मग आता विदेशी तरुणी या घरामध्ये नेमकं काय करते, कशामुळे येते, असा प्रश्न आजूबाजूच्या लोकांना सुद्धा पडलेला होता। मग ज्यांना ज्यांना ही गोष्ट खटकू लागली त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ही बातमी दिली, ही माहिती दिली की बाबा या घरामध्ये अशा पद्धतीने तरुणी येत आहेत जात आहेत। पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। आजूबाजूच्या लोकांनी जे काही सांगितलंय ते काही ऐकलंच नाही। पण मात्र जेव्हा या गोष्टीची माहिती त्या ठिकाणचे जे SP आहेत यांना समजली तेव्हा सत्य समोर आलं, कारण की या ठिकाणी घडत होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील गंगाधर येथील दशमेश कॉलनीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच कॉलनीमध्ये एक घर आहे आणि या घरामध्ये मागच्या काही दिवसांपासून काही तरुण्या येत होत्या, काही तरुण्या जात होत्या। मग आता एका घरामध्ये तरुण्या येत आहेत जात आहेत, त्या ठिकाणी लोक जमा होत आहेत म्हणून त्या कॉलनीतल्या लोकांना जरा वेगळंच वाटायचं, म्हणून त्यांनी काय केलं या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। पण मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ज्या पद्धतीने ते सांगतायत ते काही त्यांचं ऐकलंच नाही। पण मात्र एक दिवस या ठिकाणी एक विदेशी तरुणी आली आणि त्या तरुणीचं आता या ठिकाणी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं। मग आता थेट विदेशी तरुणी या घरामध्ये काय करते, कशासाठी येते याची माहिती जेव्हा आजूबाजूच्या लोकांना समजली तेव्हा त्यांनी आता सगळ्या जणांनी मिळून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। मग आता तक्रार देण्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं, पण मात्र त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळं ही बातमी हळूहळू त्या ठिकाणचे जे SP आहेत गौरव यादव यांच्यापर्यंत पोहोचली। मग आता थेट बातमी SP साहेबांपर्यंत पोहोचल्यामुळं त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यायचं ठरवलं आणि जेव्हा त्यांनी दखल घेतली तेव्हा साध्या वेशामध्ये काही पोलीस त्या ठिकाणी पाठवले, एक पथक तयार केलं। मग एक पथक त्या घरामध्ये गेलं तेव्हा सत्य समजलं की त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालायचा आणि त्या ठिकाणी जी विदेशी तरुणी यायची ती सुद्धा अशाच पद्धतीनं करायची। जेव्हा त्या ठिकाणी पोलिसांच्या साधं पथक गेलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सगळी काही विचारपूस केली तेव्हा प्रत्येकीनं वेगवेगळा भाव वेगवेगळा रेट सांगितल्यानंतर पोलिसांनी खरं रूप दाखवलं आणि तो जो हे सगळा व्यवसाय चालक होता त्याच्यासह 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर थेट पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही तरुण्या होत्या यांची देखील सुटका केली। त्या ठिकाणी हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणच्या तरुण्या त्या ठिकाणी सापडलेल्या होत्या आणि पोलिसांनी त्यांची सुटका देखील केलेली होती। बघा एका ठिकाणी एका परिसरामध्ये एखाद्या घरामध्ये कशा पद्धतीनं काय चालू शकतं, काही जण त्याकडे लक्ष देतात तर काही जण आपल्याला काय करायचं म्हणून विषय सोडून देतात। पण मात्र त्या ठिकाणी हे सगळं चालत असल्यामुळं त्या परिसरामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली होती आणि आजूबाजूला राहणाऱ्या ज्या महिला आहेत, तरुण्या आहेत, त्यांच्याकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला होता। म्हणूनच स्थानिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी सुद्धा केल्या होत्या। पण मात्र तक्रारी निवारण पोलिसांनी न केल्यामुळं थेट SP साहेबांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी थेट कारवाई करत त्या ठिकाणी धाड मारली, छापा मारला आणि त्या ठिकाणाहून तरुणींची सुटका केली आणि जो कोणी हा व्यवसाय चालवत होता त्याच्यासह 10 जणांना ताब्यात घेतलं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे।
बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल. एकंदरीत हे जे काही प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळं तुमच्या जे काही मत आहे, प्रतिक्रिया आहेत, ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.